हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. कशात मंडळी? मजेत ना मित्रांनो? मजेतच राहायला पाहिजे. आज मी जाणार होतो माझ्या गावी म्हणजे कोकणात. मुंबईपासून तर कोकणापर्यंत जाण्याचा प्रवास हा कसा होणार आहे तो आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो. माझं नाव आहे शुभम बारसकर. माझ्या भन्नाट अशा मिनी ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मी आज पिंपलेश्वर ट्रॅव्हलर्स स्लीपर कोच गाडीने प्रवास करणार आहे. आजचा माझा ह्या गाडीचा पहिला अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो. आता माझी सुरू झाली मुंबई टू कोकणची हॅपी जर्नी. गाडीची सर्व्हिस आणि गाडीची फॅसिलिटी बघून मी मात्र ह्या प्रवासात दंग झालो. कोकण म्हटलं तर आपला स्वर्ग. आता स्वर्गात कधी पोहोचतोय असं झालं. कोकणी माणूस कधी स्वर्गात जायला वेळेकडे कधी बघत नाही. कोकणात जायला पिंपलेश्वर ट्रॅव्हलर्स न एकदा नक्की ट्रॅव्हल करा. आजच्या ट्रॅव्हल मध्ये माझं डिनर चिकन बिर्याणी होती. कोकणी माणूस कधी जास्त भाजीपाला खात बसत नाही, म्हणून तर तो कुठेही गेला तरी त्याचं जेवण मच्छी किंवा चिकन शिवाय अजिबात जात नाही. मे महिन्याच्या सुट्टीला आलोय म्हटल्यानंतर आता कोकणात जास्त कालवच खायला भेटतील, त्यामुळे म्हटलं आता चिकनच खाऊन घेऊया. सकाळची सुंदर पहाट झाली होती आणि मी पोहोचलो होतो कर्मभूमीकडून जन्मभूमीकडे म्हणजे आपल्या स्वर्गात. स्वर्ग म्हटलं तर लाल परीचं आणि स्वर्गाचं एक अतूट नातं आहे. कोकणात आल्यानंतर लाल परीचा प्रवास करणे म्हणजे एक वेगळंच सुख आहे. सकाळी पहाटे गावाकडे पोहोचलो आणि मला माझा भाऊ गाडी घेऊन न्यायला आला होता. कोकणचं आणि आमचं एक अतूट नातं आहे. जरी आम्ही कितीही बाहेर फिरलो ना तरी आम्ही आमच्या कोकणाला कधी विसरणार नाही. शहराकडे थकलेल्या मनाला शांत करण्यासाठी आम्ही कोकणात येतो. कोकणात तर मंडळी, तुम्ही कधी येताय आपल्या स्वर्गनगरी? आता गावाला गेल्यावरती आंबा, फणस, काजू ह्यांच्यावरती जास्त जोर असणार आहे. चला आता लवकरच यावा तुम्ही पण आपल्या स्वर्गनगरी कोकणात.